आज तर सकाळी सकाळीच आंघोळ करून निघालो भाई बाहेर. कारण की आज थोडंसं गाव फिरावं म्हणलो. पहिले तर नागोबाचं दर्शन घ्यायला गेल्या. तिथं फक्त महादेवाची पिंडच आहे, पण त्याला नागोबा का म्हणतात ते मलाही माहित नाही. त्या पिंडीवरचा जर दगड 2 बोटाने उचलला तर इच्छा पूर्ण होते म्हणतात. मी प्रयत्न केलो पण मला उचललाच नाही भाई ते. मग तिकडून नदीमध्ये आल्या. नदीमध्ये जराशी येडेचाळे केल्या. तिकडून मग जैनाच्या मंदिरामध्ये आल्या. लय मोठं मंदिर आहे भाऊ हे. त्या दिवशीचं लग्न ह्याच मंदिरामध्ये होतं. मागली जी पिवळ्या कलरची कोटिंग दिसायला का झाडासारखी, पूर्ण सोन्याची कोटिंग आहे भोवती. मग तिथून थेट चतुर्मुखी गणपतीच्या मंदिरात गेल्या. हे गणपतीचं मंदिर पण फार जुनं आहे भाई. पूर्ण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. पुन्हा मग तिथून गावातल्या महादेवाच्या मंदिरात गेल्या आणि तिथं दर्शन घेतल्या. आणि तिथून मग गावाबाहेरच्या महादेवाच्या मंदिरात गेल्या आणि तिथलं दर्शन घेतल्या. तुम्ही ते राक्षसानं मंदिर बांधलेली गोष्ट ऐकली आहे का? हे दोन्ही मंदिर त्या राक्षसांनीच बांधलेत. असं म्हणतात की ते कोंबडा आरवण्याच्या पहिलं मंदिर बांधणं पूर्ण करायचं होतं. गावातलं मंदिर बांधणं झालं पण हे गावाबाहेरचं काय बांधणं झालंच नाही.